PYQ based on a chapter Superposition of Wave that was asked in CET 2024. The fundamental frequency of an air column in a pipe open at both ends is F1. Now 80% of its length is immersed in water. The fundamental frequency of air column becomes F2. The ratio of F1 as to F2 is option A 5:2, B 4:5, C 5:4 and D 2:5. आता केस काय आहे तर आधी हा पाईप ओपन ॲट बोथ एंड आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी तिला F1 म्हटलेलं आहे. मग पाईप ओपन ॲट बोथ एंडच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो V/2L आणि म्हणून याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. आता दुसऱ्या केस मध्ये काय झालं 80% पाईप हा पाण्यात बुडवला म्हणजे 20% लेंथ ही वरती राहिली आणि इट ऍक्ट्स ऍज ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड असा ऍक्ट झाला आणि त्याचा फॉर्म्युला असतो F2 बरोबर V/4L. पण इथे जी लेंथ येणार आहे ना 80% खाली म्हणजे 20% वरती म्हणजेच 0.2L येणार आहे आणि म्हणून हा फॉर्म्युला झाला V/0.8L. याला म्हणू इक्वेशन नंबर 2. F1/F2 चा रेशो विचारलाय. मग आता भागिले उलट गुणिले करून हे शिल्लक राहिलं 0.4 म्हणजे 4/10 दॅट इज नथिंग बट 2/5 की जो करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे. म्हणजे दोन्ही फ्रिक्वेन्सीचा जो रेशो आहे तो 2:5 आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.